पनवेल शहरातील खांदा कॉलनी येथील सेक्टर 10 मध्ये एका इमारतीच्या दुकानात गळ्यामध्ये बिंगो जुगार अड्डा जोमाने सुरूच आहे। ऐन विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही खांदेश्वर पोलिसांच्या डोळ्यात देखत हा बेकायदेशीर जुगार सुरूच होता। हा जुगार अड्डा बंद करण्याबाबत खांदेश्वर पोलिसात तक्रार अर्ज सादर करून देखील हा जुगाराचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने मुकाटपणे सुरूच होता, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे। याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या देखील कानावर सदर बाब टाकण्यात आली असून या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले। मात्र सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाला झुगारून खांदेश्वर पोलीस अशा जुगार धंद्यांना पाठबळ देताना दिसत आहेत, अशी चर्चा आहे। या ठिकाणी खलील खान हे सदरचा धंदा चालवित असून त्यांचे परिमंडळ 2 मध्ये इतरही ठिकाणी कामोठे, खांदा कॉलनी वगैरे अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरूच आहेत। शहरामध्ये तरुणांना जुगाराकडे वळवून देशाचे भवितव्य असणाऱ्या युवा पिढीला बर्बाद करण्याचे काम या जुगार अड्ड्यांमुळे होत असल्याने या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे। तसेच सदर अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणीही पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जामध्ये करण्यात आली आहे। सदरचा दुकानगाळा बाहेरून बंद करण्यात येत असला तरी आत ऑनलाईन बिंगो जुगार हा धंदा सुरूच असतो। भिंतीवर जवळपास 7 ते 8 मशीन लावण्यात आले आहेत, त्यावर अनेक जण जुगार खेळत असतात। व्हिडिओ पार्लर चालवणाऱ्या खलील खान यांच्या मार्फत दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा व्यवहार केला जात आहे। त्यामुळे युवा पिढीला वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील बिंगो जुगार कायमचे बंद करण्यात यावेत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। पोलीस प्रशासन मात्र याबाबत कारवाई करण्यासाठी धजावत आहे, असेच चित्र सध्या समोर आले। त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 मधील तरुणाई बिघडवणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळीच उपोषणाचे हत्यार उपसले जाण्याची तयारी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।